शेतकरी बंधूंनो नमस्कार. मित्रांनो, हा प्रोडक्ट काय आहे किंवा कंपनी काय आहे हे सांगण्यापूर्वी थोडंसं आपण एक बेसिक जानकारी उपलब्ध करून घेऊ, जेणेकरून तुम्हाला पुढे हे सगळं समजायला सोपं जाईल. बघा शेतकरी बांधवांनो, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती, बदल आणि वेगवान प्रगती होत चाललेली आहे. उदाहरणार्थ कम्प्युटरमुळं IT टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. आज त्याच IT टेक्नॉलॉजीच्या बेसमुळे आज बँकांमध्ये कधी आपण पैसे भरण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी लाईनमध्ये उभं राहत होतो, आता ती लाईनच गायब झालेली आहे. आपण सहज एकामेकांच्या मोबाईलमधून एकामेकांना पैसे पाठवू शकतो, घेऊ शकतो. कोणाचंही बिल QR कोडच्या माध्यमातून देऊ शकतो, स्कॅन करून, Google Pay, ITच्या माध्यमातून, फोनपेच्या माध्यमातून. रोड कनेक्टिव्हिटी प्रचंड मोठी सुधारलेली आहे. पहिला एक मोठ्या शहरापासून दुसऱ्या मोठ्या शहरापर्यंत जायला प्रचंड वेळ लागत होता. आता जसा हा मुंबई नागपूर मोठा हायवे बनतो आहे, पूर्वी 14 तास 16 तास लागायचा, आज तो 10-12 तासामध्ये पोचतो आहे. वाहन उद्योग क्षेत्रामध्ये प्रचंड बदल झालेला आहे. पूर्वी 2-4च कंपन्या आपल्या भारतामध्ये गाड्या बनवत होत्या, आज 15-20 पेक्षा जास्त कंपन्या आलेल्या आहेत. मोबाईल क्रांती, पूर्वी लँडलाईन मोबाईल असायचा घरामध्ये वायरच्या माध्यमातून, पण आज असा मोबाईल आला आहे एका क्षणात आपण अमेरिकेमध्ये असलेल्या सुद्धा माणसाशी संवाद साधू शकतो, व्हॉट्सअप करू शकतो, व्हिडिओ फोटो पाठवू शकतो. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आज प्रचंड क्रांती झालेली आहे, प्रचंड बदलाव झालेला आहे, प्रगती झालेली आहे. पण वाईट वाटतं, दुर्भाग्यवश आपला भारत देश हा कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो. पण या कृषीप्रधान देशमध्ये कृषी क्षेत्र हा प्रचंड मागासलेला आहे, पिछाडीवर आहे. म्हणावं तशी ह्या क्षेत्रामध्ये प्रगती झालेलीच नाही आहे. थोडंफार क्रांती होत आहे, पण ज्या स्पीडनं इतर क्षेत्रामध्ये क्रांती झाली त्या स्पीडनं याच्यामध्ये बिलकुल झालेली नाही आहे. त्यामुळे शेतकरी बिचारा हा खूप हाल दिवाला आहे. आज शेतकऱ्यांसमोर फार मोठा गहन प्रश्न आहे की शेती उद्योग चालू ठेवायचा की बंद करून छोटी मोठी नोकरी करायचा. कारण भरमसाठ खतांच्या किमती वाढलेल्या आहेत, मजूर भेटायला तयार नाही आहे, त्यांच्याही मजुरी वाढलेल्या आहेत. जो माल तयार होतो तो म्हणावं तेवढा उत्पादन आपल्या शेतामध्ये होत नाही. दरवर्षी उत्पादन हळूहळू कमी होत चाललं आहे. हमीभाव भेटायला तयार नाही आहे. आणि जे काही आपण पिकवतो आहे हे सगळं केमिकलयुक्त पिकवतो आहे. म्हणजे 1960-65च्या पूर्वी आपल्या भारतामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नव्हतं. त्यावेळेला जे काही आपलं अन्नधान्य आपले पूर्वजांनी पिकवलं ते हे पौष्टिक होतं, खाण्यालायक होतं, त्याला एक प्रकारची वेगळी चव होती. म्हणून पूर्वीची लोकं बघा, कधीही कुठलाही त्यांना फार मोठा मेजर आजार झालेला आपल्याला पाहायला मिळत नव्हता. अगदी हट्टाकट्टा 80, 70, 80, 90 वर्षाचा माणूस सहज आयुष्य जगत होता. पण आज जर बघायला गेलं तर आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतामध्ये केमिकलच टाकत असल्यामुळं आपल्या ताटामध्ये सुद्धा केमिकलचंच अन्न आपल्याला भाग पडलेला आहे. मग याची सुरुवात कधीपासून झाली, मग हे का झालं, कशामुळं आपण ह्याला बळी पडलो, ह्याचा थोडासा आपण जर पार्श्वभूमी बघितली तर असं लक्षात येईल की भारतामध्ये 1968च्या पहिले कुठलंही केमिकल नावाचा प्रकार नव्हता. ना युरिया होतं, ना DAP होतं, ना पेस्टिसाईड होतं, काहीच नव्हतं. आपले पूर्वज जे शेती करत होते ते फक्त शेणखत आणि ह्या बाकीच्याच नैसर्गिकरित्या उत्पन्न होणाऱ्या खतांवरच त्यांचं शेतावरचं आयुष्यमान चालू होतं. पण हळूहळू काळ बदलत गेला आणि 1968 नंतर आपल्या भारतामध्ये केमिकलला सुरुवात झाली. केंद्र सरकारचं एक धोरण होतं, त्याच्यामध्ये ज्याला आपण कधीतरी तुम्हाला वाचण्यात आलं असेल, ऐकू आलं असेल, हरित क्रांती नावाचा एक योजना होती, ज्याच्यामध्ये सरकारने शेतकरी बंधूंसाठी रासायनिक खताला सुरुवात करायला वाव दिला, जेणेकरून शेताचं उत्पादन वाढेल आणि आपल्या भारताची जी लोकसंख्या आहे त्यांना पुरेल उत्पादन होईल आणि त्यामुळं आपल्याला इतर कुठल्याही राष्ट्रावर अवलंबून राहावं लागणार नाही. हा त्याच्या पाठीमागचा एक धोरण होतं. म्हणून सुरुवातीला खतांवर मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकार आपल्याला त्यावेळेला सबसिडी पण देत होते. जुन्या लोकांना माहिती असायची. पण हळूहळू जसं हे ग्लोबलायझेशन होत गेलं त्यामुळे खताची इंडस्ट्री हळूहळू ओपन होत गेली, सबसिडी कमी होत गेली
आणि मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये खतं उपलब्ध व्हायला चालू झाली. त्यामुळं थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्याला अंदाज आला होता की केमिकल वापरल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, त्याचा भरमसाठ त्याचा वापर व्हायला सुरुवात झाला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं, जिथं प्रामुख्यानं खूप मोठी शेती ऊसाची केली जाते, तिथे एक एकराला कमीत कमी 10-15, 20-20, 25-25 पोती आज वापरली जातात. आणि त्यावेळेला कुठं तो मग 80 टन किंवा 100 टनाच्या आसपास तो ऊस घेतला जातो, ऊसाचं पीक घेतलं जातं. मग मला सांगा, गेले 30, 40, 50 वर्षापासून आपण सतत आज रासायनिक खतं शेतामध्ये टाकल्यामुळं ते आपल्या शेताची अवस्था काय झाली असेल, त्याचा आपण चोथा बनवून टाकलेला आहे. उदाहरणार्थ, ऊसाचा रस जेव्हा आपण ऊसामधून काढतो, तर तो ऊस जेव्हा आपण 2-4 वेळा त्या मशीनमधनं आरपार घालतो, त्यावेळेला त्याच्यातनं पूर्ण रस शोषून झाल्यानंतर त्या ऊसाचा चिप्पाडा होऊन जातो. तशी अवस्था आज आपल्या शेतीची झालेली आहे. प्रचंड वाताहात आपण स्वतःहून या रासायनिक खताचा वापर करून झाल्यामुळे झालेला आहे. एक उदाहरण देतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. सर्रास शेतकरी हा युरिया वापरतो. बघा, युरियाचं पोताचं रेट मला आता इथं सांगायचं नाही आहे, तो विषय नाही आहे. पण त्याच्यामध्ये काय आहे हे शेतकऱ्यांना आजपर्यंत कधी अभ्यासाचा प्रयत्नच केलेला नाही आहे. बघा, आजकाल तुमच्याकडं मोबाईल आहे, इंटरनेट आहे. तुम्ही थोडंसं जागृत झालात तर मी जे काही सांगतो आहे ती खरं आहे का खोटं आहे हे इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही सर्च करून त्याचा शहनिशा करू शकता. व्हॉट्सअप आहे, गुगल आहे. तुम्ही ह्या माध्यमातून ही सत्यता पडताळून पाहू शकता. आजकाल ते दिवस राहिले नाहीत की कोणी येऊन काही सांगावं आणि ते आपण स्वीकारावं. मग ह्या युरियामध्ये 50 किलोची जी बॅग असते युरियाची, त्या 50 किलोच्या बॅगमध्ये तुम्हाला दिलं आहे 46% नत्र भरून दिलेलं आहे, जे नत्र पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त असतं. आता 46% किती हे समजणं थोडंसं मुश्किल आहे, म्हणून मी तुम्हाला किलोच्या हिशोबाने सांगतो. 50 किलोच्या बॅगेमध्ये 46% नत्र म्हणजे फक्त 23 किलो नत्र दिलं आहे तुम्हाला. 50 किलोची बॅग ज्याच्यामध्ये फक्त 23 किलो नत्र, मग राहिलेल्या 27 किलो काय आहे हे आपण कधी विचारलं का? नाही विचारलं. ना दुकानदाराला विचारलं, ना त्या कंपनीवाल्याला विचारलं, ना कोणालाच विचारलं. कारण आपल्याला आजपर्यंत हेच शिकवलं गेलं की युरिया आणून शेतात टाकलं की उत्पादन वाढतं, जोमाचं पीक दिसतं एकदम युरिया टाकल्या. मग जर फक्त 23 किलो उपयुक्त मटेरियल आपल्याला त्या युरियाच्या पोत्यामध्ये आहे, तर राहिलेल्या 27 किलो का आहे? तर टेक्निकली भाषेत सांगायचं म्हटलं तर ते 27 किलो फक्त आणि फक्त सॉल्टी मटेरियल दिलं, ज्याला कॅरिंग मटेरियल पण असं म्हणतात त्या भाषेमध्ये, ज्याचा शेतीला काहीही एक उपयोग नाही. कचरा जरी म्हटला तरी हरकत नाही. आता अजून एक मी तुम्हाला उदाहरण देतो, म्हणजे मी जे म्हणतो आहे ते खरं आहे का खोटं आहे तुम्ही स्वतः आता इथं समजेल. जेव्हा तुम्ही युरियाचं पोतं मार्केटमधनं दुकानातून आणताय आणि घरामध्ये ठेवताय, आणि ते युरियाचं पोतं 2-4 दिवस जर शेतामध्ये टाकायला तुम्हाला वेळ नाही मिळाला, तर बघा त्याला साईडला पाणी सुटलेलं पाहायला मिळेल. तुमची जमीन साधारणतः काळी काळी होऊन जाते, तिथे ओलसर होऊन जाते. मग असं काय त्याच्यामध्ये टाकलं असेल की जेणेकरून पाणी सुटलं असेल त्याला? थोडासा कधी विचार केला? तर बघा, त्याच्यामध्ये मीठ असल्यामुळे त्याला प्रचंड असं पाणी सुटलेलं आहे. अजून एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. जेव्हा तुम्ही किराणा मालच्या या इथं कुठे किराणा मालचं दुकान असेल तर जाता जाता बघा, किराणा मालच्या दुकानामध्ये मिठाच्या पिशव्या कुठं ठेवतात? दुकानाच्या बाहेर ठेवतात. कारण का? मिठाला सुद्धा प्रचंड पाणी सुटतं आणि त्या पाण्यामुळे इतर धान्याला खराबी होऊ नये म्हणून ते पोतं इतर सगळ्या पोत्यांपेक्षा वेगळं ठेवण्यात येतं. मग मला सांगा, ते मीठ आपण आपल्या जेवणामध्ये जर चुकून घरच्या लोकांनी जर डबल मीठ टाकलं तर आपण ते जेवण जेवू शकत नाही. ताटावरून उठून जातो लगेच किंवा ती भाजी बदलायला लावतं. मग आपल्या पिकांना गेले 25, 30, 40 वर्षापासून सतत मिठावर मीठ टाकत आलेलो आहे त्या केमिकलच्या माध्यमातून, तर जमिनीची अवस्था काय झाली असेल? दुसरं, सिंगल सुपर फॉस्फेट वापरताय तुम्ही SSP, ज्याच्यामध्ये फक्त 16% आहे. म्हणजे 100 किलोमध्ये फक्त 16 किलो कामाची गोष्ट आहे. 84 किलो काही तुम्हाला भलतं सलतं भरून दिलेलं आहे. 50 किलोच्या बॅगेमध्ये फक्त 8 किलो कामाची गोष्ट आहे. कारण 100 किलोच्या बॅगा कुठंच भेटत नाहीत.
मग फक्त 8 किलो कामाची गोष्ट आहे तर 42 किलो काय दिलं आहे, तर तिथंही तुम्हाला कॅरिंग मटेरियल किंवा सॉल्टी मटेरियल दिलेलं आहे. मग ह्या सगळ्या प्रचंडचं नुकसान हे तुमच्या शेतीला तुम्हाला भोगावं लागलं आहे. आता याच्यामुळे दुष्परिणाम काय झाला, तर या सततच्या रासायनिक खताच्या वापरामुळे तुमची जमीन दगडासारखी हार्ड झालेली. ती कशी काय बघा, जेव्हा तुम्ही नांगरता, आता मे महिन्यामध्ये सगळे नांगरटीला लागतील, तेव्हा नांगरल्यानंतर असे दगडासारखं तुमचा एक एवढे मोठे हेंडे तयार होतात. काही ठिकाणी हेंडे म्हणतात, काही ठिकाणी गटुळं म्हणतात, इकडे काही शब्द माहिती आहे मला. आणि तो फोडायला नंतर मग रोटर लावावा लागतो. पूर्वीच्या काळी आपले जेव्हा आजोबा होते बघा, त्यावेळेला बैलाच्या साहाय्यानं लाकडाच्या फाळणीनं नांगरटी होत होत्या. मग हळूहळू लोक त्याच्यावर 2-2, 3-3 लोक बसायला लागली बघा. आठवतं का बघा चित्र? कारण वजन द्यावं लागत होतं, कारण वजन दिल्यामुळं जमीन हार्ड असल्यामुळं जमिनीमध्ये ते पातं घुसावं लागत होतं. मग एक बैलाच्या जोडीच्या ठिकाणी 2 बैली जोडी वापरायला लागली, मग 3-3 जोडी वापरायला लागली. बघा हे चित्र तुम्ही कुठेतरी पाहिलं असेल पिक्चरमध्ये प्रत्यक्षात. आणि आता बैलांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस कमी व्हायला लागल्यामुळे ट्रॅक्टरची गरज लागली. आणि आजकाल अशा ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी ट्रॅक्टरसुद्धा चालत नाही आहे, एवढी जमीन हार्ड झालेली आहे. आता हे नुसतं हार्ड झाल्यामुळं काय नुकसान झालं का, तर हे जमीन हार्ड झाल्यामुळं जमिनीतलं ऑक्सिजन लेवल कमी होत चाललेलं आहे. आणि ह्याचा दुष्परिणाम असा झाला की जमिनीमधलं ऑक्सिजन कमी झाल्यामुळं जे पीक वाढीसाठी जे 2 घटक निसर्गानं आपल्याला दिलेले आहेत, एक म्हणजे जीवाणू आणि दुसरं म्हणजे गांडूळ. आता हे मी काही सांगत नाही किंवा आमच्या कंपनीचं सांगत नाही, हा सगळा अभ्यास आहे, हा जगातला मानलेले सगळे कृषीशास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर 1 ग्रॅम मातीमध्ये कमीत कमी आपल्याला 10 करोड किंवा 10 कोटी जीवाणू पाहिजेत. आता 1 ग्रॅम माती म्हणजे किती, चिमूटभर माती ज्याला आपण म्हणतो, तेवढ्याशा मातीमध्ये 10 करोड जीवाणू हवेत. पण गेले सतत 40-50 वर्षापासून रासायनिक खताचा भडीमार चालू झाल्यामुळे ह्या जीवाणूंची संख्या 10 कोटीवरनं सरळ 1 कोटीवर आलेली आहे. तसंच दुसरं गांडूळ, निसर्गानं शेतकऱ्याला शेती करण्यासाठी 1 एकरमध्ये कमीत कमी 40,000 गांडूळ दिलेत. त्यातले आपल्याला 10-15 सुद्धा गांडूळ दिसत नाही आहेत, हद्दपार झालेले आहेत पूर्णच्या पूर्ण. कारण गांडूळ हा 38 डिग्रीच्या वर टेम्परेचर सहन करू शकत नाही. एकतर ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळं आत्ताच आपल्याला 40-42 डिग्रीचं वातावरण आपल्याला पाहतोय आपण. मे येता 45, 46, 47पर्यंत चाललं जातं. आणि युरिया आणि हे DAPमध्ये प्रचंड हीट असल्यामुळं गांडूळ तिथं टिकतच नाही आहेत. कारण त्याच्यामुळं गांडूळला हीट मोठ्या प्रमाणात आल्यामुळे तो तुमच्या जमिनीमध्ये 10-15 फूट खाली खोल गेलेला आहे. त्यामुळं नैसर्गिकरित्या जे गांडूळ खत मिळायला पाहिजे ते भेटत नाही आहे आपल्याला. मग इकडे जीवाणू संपले, इकडे गांडूळाने आपली जागा बदलली. मग अशा वेळेला जे नैसर्गिक खत मिळायला पाहिजे पिकाला ते न मिळाल्यामुळं आपल्याला वरून खत देण्याशिवाय पर्यायही राहिलेला नाही. म्हणून आपण युरिया टाक, DAP टाक, बेसल डोस टाक, 12-32-32 अमकं तमकं जी 50 प्रकारची मार्केटमध्ये खतं आले ते खतं आपल्याला टाकावे लागतात. जर बघायला गेलं तर निसर्गाचं काम आपण करतोय. जे काम निसर्गाला करायला पाहिजे ते काम आज आपण करतोय. कारण निसर्गाचं काम आहे, माणसाचं काम आहे फक्त पेरणी करायचं, आणि निसर्गाचं काम आहे त्या पिकाला खत मिळवून द्यायचं. तुम्ही म्हणाल हे काय बावडसारखं बोलताय तुम्ही. अहो तुम्ही आता ह्या फंक्शनला येताना आजूबाजूला झाडं मोठी मोठी बघितली असणार, छोटी छोटी गवत बघितली असणार. त्या गवतांना, झाडांना, जंगलामध्ये कोणी खतं टाकली का आजपर्यंत? नाही ना. तरी पण ते उगवतात, ते तरी त्यांना झाडांना फळं लागतात, फुलं लागतात. रस्त्याच्या झाडांवर आंबेसुद्धा लागतात, त्यांना मोहर येतो. मग आपल्याच पिकांना का ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात? कारण जे उगवलेलं आहे तिथं बऱ्यापैकी गांडुळांची निर्मिती होत असणार आहे, तिथे जीवाणूंची संख्या बऱ्यापैकी आली असणार, म्हणून तिथं ते झाडं उगवलेली आहेत. म्हणून हा केमिकलचा फार मोठा दुष्परिणाम आपल्या शेतामध्ये झाला आहे. आणि ह्याच्यामुळं नुकसान काय झालं तर ह्याच्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन दरवर्षी आपल्याला घटत चाललेलं आहे. भारताच्या एका सर्वेमध्ये असं आढळलं आहे की आपल्या जमिनीमधली पूर्ण भारताची जी काही कृषीभूमी आहे त्याच्यामधली 30% जमीन ही बंजर झालेली आहे.
म्हणजे विचार करा, 100पैकी 30% जमीन बंजर झाली, ज्याच्यातनं गवतही उगवणार नाही. आणि येणाऱ्या फक्त 15-20 वर्षांमध्ये हा आकडा दुप्पटपेक्षा जास्त होण्याची भीती आहे. मग आता तुम्ही ठरवायचं आहे की तुमच्या शेतामधनं केमिकल हद्दपार करायचं आहे का अजूनही केमिकलच्या सहाय्यानं आपल्याला शेती करायची. बरं, नुसतं तुमचं उत्पादन कमी झालं का? नाही. तुम्ही जे पिकवताय केमिकलयुक्त हे सगळं पिकवताय, ते खाणारे कोण आहेत? तुम्ही आणि आम्हीच आहोत. उदाहरणार्थ तुम्ही तर हळद पीक मोठ्या प्रमाणात घेतली जाते. हळदीमध्ये जर परिपूर्ण केमिकल असेल तर दिवसाला 2 वेळा घरचे लोक हळद वापरतात मसाल्यामध्ये. मग त्याच्यात मुखातून हे सगळं केमिकलयुक्तच हळद आपल्या पोटात चालू आहे. आपण आजारी माणूस असला की त्याला दूध हळद देतो, खोकला झाला की लहान पोरांना दूध हळद देतो जेणेकरून त्याचा खोकला दूर होईल. पण त्या खोकल्यामध्ये गुणधर्म चांगला असण्यापेक्षा केमिकलचंच प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळल्यामुळे त्या बिचाऱ्याचा खोकला दूरच होत नाही. मग त्याला बाहेरच्या औषधांवर त्याला अवलंबून राहावं लागत चाललं आहे. म्हणजे नुसतं केमिकलमुळे शेतकऱ्याचं तर नुकसान झालंच झालं आहे, पण एक मानवतेला सुद्धा आज केमिकल खाल्ल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे. तुम्ही घरी खा केमिकल, बेकरीमधनं वस्तू आणा केमिकल, हॉटेलमध्ये खा केमिकल, रस्त्यावर खा केमिकल, कुठंही जा केमिकलच आपण खातो आहे. म्हणजे एक प्रकारचं हे स्लो पॉयझन आपण आपल्या शरीरामध्ये घेत चाललो आहे. पूर्वीचे लोक 80-90 वर्ष आरामशीर जगत होते, कारण त्यावेळेला ते पौष्टिक अन्न खात होते. आज घरात जन्मजात बच्चा मुलं असतात, त्यांना कुठल्या ना कुठल्या तर आजारानं ग्रासलेले आज आपण पाहायला मिळतो. शाळेत जातो न जातो तर त्याला चष्मा लागतो, पांढरी केसं होतात, ऐकायला कमी येतं, शरीर एकदम लुकडं असतं, नंतर एकदम तो चांगला डब्बा असतो, जाडजूड असतो. अशा अनेक ना प्रकारचे आजार आपल्याला बघायला, लहानपणा मुलांना कॅन्सर पण झालेले आपण पाहायला बघतो. हा सगळा केमिकलचा असर आहे. मग आता तुमच्यापैकी काही शेतकरी म्हणतील की आम्ही शेणखत वापरतो. छान, शेणखत वापरत असेल तर अतिउत्तम. पण तुम्हीलाच एक प्रश्न मी विचारतो की शेणखत जे मिळतं ते कोणाकडनं मिळतं आपल्याला? गाई, म्हशी, जनावरं ह्यांच्या माध्यमातून मिळतं. तुम्ही त्यांना खायला काय घालता? तेच जे तुमच्या शेतामध्ये पिकतं. उदाहरणार्थ कडबा, ऊसाचा पालापाचोळा, म्हणजे त्याच्यामध्ये काय? त्याच्यामध्येही केमिकलच आहे. त्यामुळे ती गाय असेल, म्हैस असेल, दुभतं जनावर असेल, त्याच्यातनं जे काय मिळणार आहे ते आपल्याला केमिकलचं शेण भेटणार आहे. त्यामुळे जे शेणामधनं जे ॲक्च्युली जे मिळायला पाहिजे, जे घटक आपल्या पिकाला भेटतात ते कधीच भेटत नाही आहे. आणि जर पाहायला गेलं तर भारतीय देशी बनावटीचं गाईचं जे शेण आहे ते सर्वात उपयुक्त आपल्या पिकासाठी आहे, ना की शेणखत. आणखीन आपलं हे म्हशीचं, जनावरचं, बैलाचं शेणखत तेवढं काही एक उपयोगाचं नाही आहे. पण आता दिवसेंदिवस जनावरही कमी होत चालले, त्यामुळे शेणखतही आपल्याला कमी मिळतं आणि त्याच्यामुळे त्याच्याही किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. आता शेणखतामुळं काय परिणाम आपल्या शेतामध्ये होतो हे शेतकऱ्याला फार कमी प्रमाणामध्ये माहिती आहे. बघा, जेव्हा तुम्ही शेणखत तुमच्या शेतामध्ये टाकताय तेव्हा तो कुजायला कमीत कमी 8 महिने ते 10 महिने हा एवढा कालावधी घेतो. म्हणजे आत्ता जर शेणखत तुम्ही जर मेमध्ये टाकला तर तो पुढच्या जानेवारी-फेब्रुवारीच्या आसपास तो शेणखत कुजेल. म्हणजे ह्या वर्षी त्याचा म्हणावा तेवढा उपयोग आजच्या ह्या येणाऱ्या जूनच्या पिकाला होणारच नाही आहे. असं का? कारण पीक शेणखत कुजायलाच 8 महिने 10 महिने एवढा कालावधी घेतो. आणि कुजल्यानंतर त्याच्यामध्ये काय निघतं, काय फॉर्मेशन तयार होतं, तर त्याच्यामधून जो घटक बाहेर पडतो त्याला आपण कार्बन म्हणतो किंवा मराठीमध्ये कर्ब म्हणतो. आणि पीक वाढीसाठी हा कर्ब सर्वोत्कृष्ट मानला जातो. मग हा तुमच्या शेतामध्ये किती पाहिजेत? तर तांत्रिकदृष्ट्या ह्या तुमच्या शेतामध्ये कमीत कमी 3% पाहिजेत. पण आहे किती आजच्या तारखेला? पूर्ण भारताचा सर्वे केला असं लक्षात आलं की फक्त 0.25 ते 0.50 एवढाच आहे तो. म्हणजे जिथं 3 रुपये पाहिजे तिथं फक्त 25 पैसे ते 50 पैसेच आपल्याकडे आहेत. मग जर आपल्या पिकांना जर म्हणावं तसं कार्बन जर मिळू शकलं नाही तर पिकाची ही ग्रोथ होणारच नाही, पिकाची वाढ होणार नाही आणि आपल्याला उत्पादन म्हणावं तसं भेटणार नाही आपल्याला. म्हणजे आजकाल शेणखत मिळतं तेही काही कामाचं नाही आहे, केमिकल टाकतो त्याच्यातनं उत्पादन आपल्याला कमीच होत चाललेलं आहे. उत्पादित झालेला माल आहे तोही आपल्या अंगाला पचत नाही आहे.
मग अशा त्रासदेय अवस्थामध्ये शेतकरी आज हतबल झालेला आहे. करायचं तर काय करायचं त्याला सुचत नाही आहे. सरकार आपल्या जागेवर आपलं काम करतं आहे. अनेक कंपन्या काही ना काहीतरी येतात आणि शेतकऱ्याला लुबाडून चाललेत. म्हणून शेतकरी बिचारा म्हणतो चला असं नाही तसं नाही, आता जीवनच संपवून टाकू, म्हणून शेतकरी बिचारा आत्महत्या करतो. आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत ह्या 15-20 वर्षामध्ये. खूप वाईट वाटतं जेव्हा आम्ही कधीतरी पेपरमधून टी व्हीमधून बातम्या ऐकतो की अमक्या अमक्या गावचा एक शेतकरीने आत्महत्या केला. तो आमच्या घरातलाच एक सदस्य निघून गेला अशी आम्हाला भावना निर्माण होती. आणि ह्याच गोष्टीला पकडून ह्या समस्यावर काही ना काहीतरी एक रामबाण उपाय निघाला पाहिजेत. हा धागा पकडून ह्या कंपनीचे जनक सर्वेसर्वा मिस्टर अमरजीत चौरासिया सर धुळ्याचे आहेत, या कंपनीचे मालक. त्यांनी अथक प्रयत्नाच्या कष्टातून 1, 2, 3, 4, 5 वर्ष नाही, तब्बल 13 वर्ष 2000पासून सुरुवात केलेला प्रयोग त्यांनी 2013पर्यंत कंटिन्युटी ठेवला. तसे त्यांचं जर पाहायला गेलं बॅकग्राऊंड तर तसे ते खूप मोठे व्यावसायिक आहेत. पण वयाच्या 40-45 वर्षाच्या आसपास आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता मला व्यवसायाची आवश्यकता नाही, पुष्कळ काही मी कमवलेलं आहे. म्हणून त्यांनी सगळे व्यवसाय बंद करून निवांत आयुष्य जगण्याचं ठरवलं. म्हणजे काय त्यांच्याकडे शेती होती, टाईमपासला म्हणून काही ना काहीतरी शेतामध्ये जाणं येणं चालू झालं. मग असं करता करता त्यांच्या काही गोष्टी लक्षात येत गेल्या की शेतकरी खूपच अडचणीत आहे. आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू शकतो का, हा एक विचार त्यांच्या मनात आला. आणि तोच धागा पकडून त्यांनी हळूहळू ह्या विषयाला पुढं अभ्यासामध्ये कन्वर्ट करत शेतकऱ्यासाठी आपण कमी किमतीमध्ये काय एक वेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान देऊ शकतो का ह्याचा अभ्यास त्यांनी चालू केला. त्यांच्याबरोबर त्यांच्या साथीला जवळपास 350पेक्षा जास्त शेतकरी सामील झाले. मग प्रत्येकाच्या पिकांवर शेतांमध्ये जाऊन विविध तऱ्हेच्या जमिनीवर, काळी जमीन असेल, मुरमाड जमीन असेल, शारपड जमीन असेल, वेगवेगळ्या पिकांवर वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन त्यांचा अभ्यास चालू झाला, रिसर्च चालू झाला. ह्याच्यामध्ये त्यांचे प्रचंड पैसा खर्च होत चालला, वेळाची इन्व्हेस्टमेंट होत चालली. आणि मग असं करत 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 तब्बल 13 वर्ष ज्यांनी संशोधन केलं ह्या सगळ्या लोकांच्या सहाय्याने. आणि 13 वर्षानंतर अथक प्रयत्नानंतर सगळ्यांच्या आशीर्वादाने एक नवीन तंत्रज्ञानाचा त्यांनी शोध लावला. आणि त्या तंत्रज्ञानाला नाव दिलं मल्टीप्लायर. हे मल्टीप्लायर नावाचं नाव द्यायचं कारण एवढंच की इंग्लिशमध्ये मल्टी म्हणतो म्हणजे आपण त्याचा गुणाकार म्हणतो. मग हे मल्टीप्लायर वापरल्या काय होणार आहे तर तुमच्या शेतामध्ये पहिली गोष्ट जीवाणूंची संख्या वाढणार, गांडुळांची संख्या वाढणार, तुमचं उत्पादन वाढणार. उत्पादनामध्ये तुमचं दुप्पट तिप्पटपर्यंत वाढण्याचे 100% चान्सेस आहेत. तुमचं मानवश्रम कमी होणार आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये दररोज दिवाळी साजरी होण्यासारखी परिस्थिती निर्माण होणार. म्हणजेच गुणाकार ज्याला आपण म्हणतो. म्हणून ह्या कंपनीने या प्रोडक्टला नाव दिलं मल्टीप्लायर. आणि मग 2014ला हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सरांच्या लक्षात आलं की हा मल्टीप्लायर तर मी तयार केलं, पण हा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी या कंपनीची स्थापना केली परत नव्याने, ज्याला नाव दिलं कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट धुळे, जिथं त्यांची स्वतःची 100 एकर जागा आहे. तिथून हा प्रोजेक्ट त्यांनी चालू केला. मॅन्युफॅक्चरिंग तिथंच होतं, डिस्पॅचिंग तिथंच होतं. कंपनीचं हेड ऑफिस पण धुळ्यालाच आहे, जिथं आज 100-150 कामगार आज काम करतात ते. आणि ऑल ओव्हर इंडिया हा आज प्रोडक्ट 2014 सालापासून आज मार्केटमध्ये सर्व शेतकरी गुण्यागोविंदानं वापरतात. तर हा प्रोडक्टमध्ये काय आहे असं की जे आज एवढे 7-8 वर्ष झालं मार्केटमध्ये खूप धुमाकूळ घालतो. तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला असेल की या प्रोडक्टमध्ये नेमका काय आहे, कसं काम करतं, याचा वापर किती करायचा. तर सोपी गोष्ट आहे मित्रांनो, हा एक युनिक प्रोडक्ट आहे. हा एक खूप मास्टर प्रोडक्ट आहे. याला आमचे सर म्हणतात ना ये खाद आहे ना ये दवा आहे, ना हे प्रकारचं कुठलं खत आहे ना कुठल्या प्रकारचं हे औषध आहे. सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचं म्हटलं तर रासायनिक खतामुळे जे काय आपल्या जमिनीची बर्बादी झाली
खराबी झालेली आहे, ती खराबी दुरुस्त करण्याचं काम हे मल्टीप्लायर करणार आहे. मग हे कुठल्या पिकांवर चालणार, तर जमिनीतनं जो काही बी पेरल्यानंतर जे काही उगवणार आहे त्या सगळ्यासाठी हे उपयुक्त असणारं हा मल्टीप्लायर प्रोडक्ट आहे. म्हणजे तुमच्या भाजीपाल्याला चालेल, ऊसाला चालेल, हरभराला चालेल, मक्याला चालेल, कुठली जर तुमची बाग असेल त्या बागेला चालेल, फळबाग असेल, हळद असेल, जे जमिनीतनं जे काही उगतं त्या प्रत्येक पिकासाठी हे उपयुक्त आहे. बरे कुठल्या स्टेजला वापरायचं, अनेक कंपन्या तुम्हाला अनेक कंपन्यांच्या वेगवेगळ्या स्टेजला अमकं वापरा, तमकं वापरा, सेटिंगला ही वापरा, नवीन उगवत्या समाला ही वापरा, 15 दिवसांनी ही वापरा, 30 दिवसांनी ती वापरा, सेटिंगला वेगळं वापरायचं, फुलकळीला वेगळं वाळायचं, फळाचं रूपांतर झालं तर वेगळं वापरायचं, शेंगाच्या वाढीसाठी वेगळं वापरायचं. आपलं तसं काही नाही आहे. अगदी बीजोपचारापासून तुम्ही सुरुवात करायची आणि ते शेवटपर्यंत एकच ठेवायचं आहे. आणि ह्याचा जो मात्रा आहे, वापरायचं जो प्रमाण आहे, ते दर महिन्याला 1 एकरला फक्त 1 किलो वापरायचं आहे. इथं भरमसाठ आपण पोती वापरलेली आहे, त्यामुळे 1 किलोमध्ये काय होणार हा तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल. जिथे 1 पोतं आपल्याला 2 पोतं, 4 पोतं, 5 पोतं एकरला कमी पडतं, ते 1 एकरला काय होणार आहे 1 किलोमध्ये. तर मित्रांनो, ही एक नॅनो टेक्नॉलॉजी आहे. नॅनो टेक्नॉलॉजीचा अर्थ म्हणजे काय, आकारानं जरी छोटी असेल तरी त्याचं कार्यक्षेत्र खूप मोठं असतं. जसं मोबाईल आपल्याला दिसताना छोटा आहे, पण एक अख्खी 3 तासाची फिल्म आपण ती पाठवू शकतो. म्हणजे हे सगळं दुनिया आता ही नॅनो टेक्नॉलॉजीवर आलेली गोष्ट आहे. म्हणून मग तुम्हाला जमिनीतनं दर महिन्याला 1 एकरला 1 किलो द्यायचं आहे आणि पंपामध्ये 15 ग्रॅम टाकून 15 लिटरमध्ये ह्याची तुम्हाला फवारणी पण घ्यायची. म्हणजे तुम्हाला दोन्हीकडनं ह्याचा वापर करायचा आहे, जमिनीतनं पण द्यायचं आणि ह्याची फवारणी पण घ्यायची. आणि हे केल्यानंतर तुमच्या पिकांमध्ये प्रचंड बदलाव पाहायला सुरुवात होईल. तुम्हाला 8-10 दिवसामध्येच तुम्हाला बदलाव दिसायला चालू होईल. पिकांवर कलर हा टोटली चेंज झालेला दिसेल. नवीन पानं येताना पाहायला मिळतील, ज्याला आपण फुटवा म्हणतो. पानांची संख्या तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. आणि त्यावेळेला नैसर्गिकदृष्ट्या पिकाची ही ग्रोथ हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढताना तुम्हाला पाहायला भेटेल. नैसर्गिकदृष्ट्या पिकाचं पान हे पिकासाठी अतिशय महत्त्व असतं. कारण पिकाचं पानच हे जवळपास 96% अन्न तयार करत असतं शास्त्रीयदृष्ट्या, आणि मुळाकडनं फक्त 4% अन्न घेत असतं. त्यामुळं आपल्याला पान महत्त्वाचं आहे, पानाचा कलर महत्त्वाचा आहे आणि पानाची संख्या महत्त्वाची आहे. आणि ह्या 3 गोष्टी अतिशय पिकाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असल्यामुळं मल्टीप्लायर तिथं जास्त काम करतं. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शेतामध्ये सर्वात 2 घटक महत्त्वाचे आहेत. एक आहे तो जीवाणू आणि दुसरा आहे तो गांडूळ. तर मल्टीप्लायर टाकल्यापासून जीवाणूंची उत्पत्ती व्हायला, वाढीला मोठ्या प्रमाणात चालू होती. कारण ह्या जीवाणूंना खाण्याला जो उपयुक्त मटेरियल आहे तो म्हणजे कार्बन, जे मल्टीप्लायरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही म्हणाल मल्टीप्लायरमध्ये काय आहे की एवढं याचं ग्रोथ वाढतो. एक मी तुम्हाला छोटंसं एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 1 ट्रक भरून, मी काही जे सांगतो येईल नीट लक्षात घ्या, 1 ट्रक भरून शेणखत टाकल्यानंतर 8 ते 10 महिने कुजल्याच्या पिरियडनंतर जेवढा कार्बन तयार होईल तेवढा कार्बन कंपनीने हे या 1 किलोमध्ये दिलेला आहे. मग आता कुठं 1 ट्रक भरून शेणखत टाकायचं का फक्त 1 किलो मल्टीप्लायर शेतामध्ये टाकायचं, आता हे तुम्ही ठरवा. आणि म्हणून कंपनी ते दावा करते की पहिल्याच वर्षी तुम्हाला उत्पादनामध्ये घसघशीत 50% वाढ भेटेल. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वर्षाच्या आसपास तुमचं उत्पादन दुप्पटच्या घरात जाईल. आणि हे सतत जर वापरायचं प्रमाण ठेवलं तर 7 वर्षापर्यंत तुमचं उत्पादन आजच्याच्या तुलनेनं तिप्पट वाढ होईल. म्हणजे जर तुमची आता हळद जर 20 क्विंटलच्या आसपास येत असेल तर ती जवळपास 60-70च्या आसपाससुद्धा पुढच्या 7 वर्षामध्ये जाऊ शकते. आणि सांगायला अभिमान वाटतो मित्रांनो, भारतातली ही एकमेव आपली कंपनी आहे. मी हे पूर्ण शुद्धीमध्ये सांगतो आहे आपल्याला. भारताची ही पहिली आणि एकमेव कंपनी अशी आहे की ज्या दिवसापासून तुम्ही मल्टीप्लायरची सुरुवात कराल तिथून पुढे फक्त हा प्रोडक्ट तुम्हाला फक्त 7 वर्षच वापरायचा आहे. म्हणजे जर दर महिन्याला 1 एकरला 1 किलो वापरताय आणि तुम्ही 12 महिने जर शेती करत असाल तर 12 महिन्याचे 12 किलो झाले.
आणि तिथून पुढे 7 वर्षाचे म्हणजे 12 गुणिले 7 84 होतात. म्हणजे जवळजवळ 80 ते 85 किलो 7 वर्षामध्ये वापरायचं आहे. तिथून पुढे मल्टीप्लायर वापरायची गरज नाही. तुम्ही म्हणाल असं कसं काय, मग आमच्या पिकाला खतं कुठनं भेटणार? तर ह्या धर्तीवर निसर्गाचं काम आहे ते निसर्गाला करू द्या. माणसाचं काम आहे फक्त पेरणी करणं आणि तिची पूर्ण वाढ झाल्यानंतर कापणी करणं. आणि पिकाला जे खतं द्यायची कामं आहेत ते 2 घटक करतात. एक जीवाणू आणि दुसरा आहे तो गांडूळ. तुम्ही गुगलवर चेक करा. आजच्या तारखेला जर पिकांसाठी सर्वोत्कृष्ट खाद्य जर कुठलं असेल तर ते आहे गांडूळ खाद्य. पण आपल्या शेतामध्ये गांडूळच नसल्यामुळं गांडूळ खत मिळत नाही आहे. आणि म्हणून मल्टीप्लायर तुमच्या जमिनीमध्ये ते वातावरण तयार करतं की त्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये गांडूळ येऊन थांबू शकतील. एक प्रकारचा थंडवा निर्माण करतो तुमच्या जमिनीमध्ये. हळूहळू केमिकल तुमच्या शेतातून हद्दपार होत जातं. मग तुम्ही म्हणाल लगेच केमिकल बंद करायचं का? नाही. तुम्हाला दरवर्षी 20 ते 25% केमिकल कमी करायचं आहे. म्हणजे 3 ते 4 वर्षामध्ये तुमचा केमिकल 20-25च्या हिशोबाप्रमाणे हळूहळू कमी होत जाईल. आणि मल्टीप्लायरचा वापर तेवढाच ठेवायचा आहे, महिन्याला एका एकरला 1 किलो. म्हणजे 3-4 वर्षामध्ये तुम्ही पूर्ण केमिकल फ्री होऊन जाल. आणि पुढच्या 7 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या जमिनीमध्ये गांडूळ तयार होतील ज्याच्या माध्यमातून वर्षाला तुम्हाला 8 ते 10 लाखाचं नुसतं गांडूळ खताचं किमतीचं खत भेटायला मिळेल तुम्हाला गांडुळांकडनं. मग मला सांगा, एवढं मोठ्या प्रमाणात जर निसर्गाकडनं आपल्या पिकांना जर खतं भेटत असतील तर वरून कुठलं खत द्यायची आवश्यकता आहे का? बिलकुल नाही आहे. म्हणजे ज्याला आपण दुसऱ्या भाषेत म्हणतो झिरो बजेट फार्मिंग. शेतकऱ्याने फक्त पेरणी करायची, त्याची निगा राखायची आणि वय झाल्यानंतर त्याचं उत्पादन घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे करत असताना तुम्ही म्हणाल मग रोगराई येणार का? तर रोगराई यायची प्रश्नच फार कमी येतो. कारण पीक सुरुवातीपासूनच बलवान स्ट्रॉंग झालेलं असेल त्याच्यामुळे त्याच्यावर येणारा रोगराई हा कमीच असणार आहे. कारण आज रोगराई काय येते पिकांवर, तर आपले पीकच म्हणावं तेवढं स्ट्रॉंग नाही आहे. बघा, हा 2 वर्ष करोनानं धुमाकूळ घातला अख्ख्या जगामध्ये. अनेक लोक बिचारे ह्याच्यामध्ये वारली, एक्सपायर झाली, मृत्यू पावली. ह्याच्यामध्ये कोण मृत्यू पावलं? ज्याचं शरीर कमजोर होतं, ज्याची इम्युनिटी पॉवर कमजोर होती, रोगप्रतिकारशक्ती कमजोर होती, तोच ह्या बळी ठरला ह्या व्हायरसला. पण तुमच्या आमच्यासारखे कित्येक लोक रोज त्या लोकांमध्ये जात होते तरी आपल्याला काही नाही झालं. याचं कारण आपलं रोगप्रतिकारशक्ती स्ट्रॉंग होती, आपलं खाणं पिणं स्ट्रॉंग होतं. त्यामुळं आपल्याला कधी कोरोना झाला आणि कधी निघून गेला हे आपल्याला कळलं पण नाही. पिकांच्या बाबतीत पण तसंच आहे. पिकाला जर मुबलक अन्न भेटलं तर पीक हे बलवान राहतं, त्यामुळे त्याच्यावर येणारा रोगराई येतच नाही. आणि म्हणून निसर्गाने जी आपल्याला मदत केली सगळ्या अँगलनं, पहिलं तुम्हाला जीवाणू दिले 10 कोटी, गांडूळ दिलेत एका एकरला 40,000च्या आसपास. आणि जर शत्रू कीटक जर तुमच्या पिकांवर अटॅक करायला आले तर त्या शत्रू कीटकांना मारून पाडण्यासाठी आपल्या निसर्गानं त्यांच्यासाठी मित्र कीटक तयार केलेत. पण झालं काय, आपण मोठ्या प्रमाणामध्ये पेस्टिसाईडचा वापर केला आणि त्याच्यामुळं शत्रू कीटकला आपण थोड्या प्रमाणात आपण त्यांना थांबवू शकलो. पण त्याच्यामुळं आपले मित्र कीटकांना आपण परिपूर्ण संपवून टाकलेलं आहे. म्हणजे जी आपली फौज असायची, शेतकऱ्यांची फौज, मित्र कीटक म्हणून, जे शत्रू कीटकांना अटॅकवर थांबवण्याचं, आपणच आपल्या शत्रूला मारण्यासाठी आपली फौज पूर्ण संपवून टाकली आणि खुल्लं आव्हान दिलं शत्रू कीटकला की या आमच्या पिकांवर डल्ला मारा म्हणून. बिंदास पानं खा, रोगराई येऊ देत आमच्या पानांवर. पण मल्टीप्लायर वापरल्यामुळं तुमचं पीक बलवान होईल आणि त्याच्यामुळं तुमच्या पिकांवर फार मोठ्या प्रमाणामध्ये काही रोगराई येणार नाही. आणि जरी आलीच हवामानाच्या परिणामामुळं तर तुम्हाला आपल्याच कंपनीचे बाकीचे 1-2-3 प्रोडक्ट आहेत, जर त्याचा वापर केला तर तुमच्या पिकांवर कुठल्याच प्रमाणाची रोगराई येणार नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हा ग्लोबल वॉर्मिंग, अवेळी पाऊस पडणं, कमी पाऊस पडणं, पाऊसच पडणं नाही 2-2 महिने. मग अशामध्ये जर पिकाला पाणी नाही मिळालं तर पिकं करपून जातात, पिकांची ग्रोथ खुंटली जाते, रोगराई वाढली जाते जर योग्य प्रमाणात जर पिकाला पाणी नाही भेटलं.
पण मल्टीप्लायरचं वैशिष्ट्य असं आहे की मल्टीप्लायर वापरल्यामुळं एक प्रकारचा तो थंडवा निर्माण केल्यामुळं पिकाला फार कमी प्रमाणात पाणी लागतं. थोडा जरी पाऊस पडून गेला तरी पिकाला ते मुबलक प्रमाणात पाणी आपल्याला उपलब्ध होऊन जातं. म्हणजे मल्टीप्लायरची ताकद अशी आहे की जर पाणी कमी मिळालं तरी चांगली गोष्ट आहे. जर जास्त पाऊस पडला आणि शेतामध्ये पाणी तुंबून राहिलं 2-2, 4-4 दिवस, तर त्याच्याही बाबतीमध्ये मल्टीप्लायर अतिशय योग्यरीतीनं काम करून शेतकऱ्याला कुठल्याही अँगलनं नुकसान न देता मोठ्या प्रमाणात त्याला फायदाच करून देतो. तर मित्रांनो, हे असे मल्टीप्लायरचं आज पूर्ण भारतभर शेतकरी आनंदानं याचं स्वागत करतात. आहे आज पाहायला गेलं तर तुम्ही म्हणाल ह्याचे रिझल्ट्स काय आहेत का? स्वाभाविक प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे. मित्रांनो, आज जर तुम्ही फेसबुकला जर आमच्या कंपनीच्या पेजला गेलात किंवा कंपनीच्या टेलिग्राम चॅनलवर जर तुम्ही गेला तर तिथं तुम्हाला शेकडो आणि हजारो तुम्हाला आमचे शेतकऱ्यांचे रिझल्ट्स पाहायला भेटतील. अगदी सर्वसामान्य शेतकरी आहेत, काय फार मोठा शेतकरी असा नाही आहे. कालचंच इथलं एक उदाहरण आहे की ज्यांच्या शेतामध्ये 12 ते 15 क्विंटलसुद्धा हळद येत नव्हती, गेल्या वर्षापासून त्यांनी हळद बंदच करणार होते, तर ते म्हणतात ते 3 पटीनं आमची हळद वाढली. कालच यूट्यूबला त्याचा आम्ही व्हिडिओ टाकला आहे आणि ते शेतकरी तर आलेले पण आहेत. तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता. त्यांना विश्वासच बसत नाही की आमच्या शेतामध्ये उत्पादन दुप्पट आणि तिप्पट झालेलं आहे पहिल्याच वर्षी. तरी त्यांनी म्हणावं तेवढं महिन्याला 1 किलो दिलेलंच नाही आहे, फक्त 5 किलो दिलं त्यांनी. तसं नियमानं जर बघायला गेलं तर 10 महिन्याचं पीक आहे हळदीचं, तुम्हाला कमीत कमी 10 किलो देणं गरजेचं आहे, पण त्यांनी फक्त 5च किलो दिलं. सहयोग असू शकतो, पण फॉर्म्युला जो आहे एका एकरला एका महिन्यासाठी 1 किलो तो दिला गेला पाहिजेत. म्हणजे प्रचंड असे रिझल्ट्स आपल्याला आज ह्या प्रोडक्ट्सनं देऊ केलेले आहेत. आज तुमच्याच गावामध्ये आज या कंपनीचं ब्रांच ऑफिस ओपन झालेलं आहे, त्याचा फायदा अवश्य घ्या. अजून एक सांगायला अभिमान वाटतो की 2014 साली जो कंपनीचा दर होता तोच दर आजही 2022ला तोच दर आहे. म्हणजे ह्या दरामध्ये कंपनीने 1 रुपयाचीही वाढ केलेली नाही आहे. ह्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या पिरियडमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत. जवळपास डिझेल दुप्पट झाले म्हणायला हरकत नाही. तरी पण कंपनीनं शेतकरी हा केंद्रबिंदू मानून 1 नया रुपयाचं ही कंपनीनं प्रोडक्शन कॉस्ट वाढवलेली नाही आहे. आमचा उद्दिष्ट हेच आहे की जास्तीत जास्त लोकांनी याचा वापर केल्यामुळं कंपनीला म्हणावं तेवढा खर्च वाढणार नाही आहे. कारण आज एका शेतकऱ्याला रिझल्ट आला की तो 100% 10 शेतकऱ्यांना सांगतो, हा आमचा विश्वास आहे. त्यामुळे तुमची जर 5 एकर जमीन असेल तर पहिल्या वर्षी 1 एकरलाच वापरा, पण परिपूर्ण वापरा, अर्धवट नका वापरू. मग जर तुम्हाला एका वर्षामध्ये चांगला अनुभव आला तर तुम्ही राहिलेले 4 एकरचं करा. जर 10 एकर शेती असेल तर 2 एकरला करून बघा. तुमचा रिझल्ट तुम्हाला चांगला वाटला की तुम्ही आजूबाजूच्या लोकांनाही सांगा. आणि असं करता करता पूर्ण भारतामध्ये आपलं हे केमिकलचं आपण जे दुर्गंधी पसरलेली आहे, दुर्गंधीला आपण सर्वजण नाहीसं करू शकतो. भारतामध्ये असं पहिलं राज्य आहे जे सिक्कीम राज्य आपण म्हणतो, ईस्ट साईडला आहे, पूर्व साईडला आहे आपल्या भारताच्या. तर ते राज्य आज पहिलं राज्य म्हटलं जातं की जिथं फक्त आणि फक्त ऑर्गॅनिक शेती केली जाते. ना तिथं एक केमिकलचा दाणा विकला जात, ना तिथले शेतकरी एक दाणा वापरला जातो. पूर्णपणे नैसर्गिकदृष्ट्या ते शेती आज नैसर्गिकदृष्ट्या करतात. येणाऱ्या काळामध्ये हाच नियम तुम्ही बघाल की हळूहळू पूर्ण भारतामध्ये लागू होईल. सरकारला सुद्धा पटलं आहे की केमिकलमुळं किती प्रचंड नुकसान होते, म्हणून ह्या गेल्या 2-3 वर्षापासून सुद्धा तुम्ही बघितलं असाल युरियासुद्धा नीम कोटेड झालेला आहे. म्हणजे सरकारला सुद्धा आता हळूहळू जाग आली आहे की बाबा हे केमिकल आपल्याला खूप घातक आहे भविष्याच्या दृष्टीतून आणि त्याला बंद केलं पाहिजेत. हे एका रात्री आपण बंद करू शकत नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्याने या केमिकलकडून आपल्याला ऑर्गॅनिककडं वळणं आपल्याला बंधनकारक होणार आहे. आणि आज जर कोण मार्केटमध्ये जर मोठं नाव असेल तर ते म्हणजे फक्त मल्टीप्लायर आणि मल्टीप्लायर. मित्रांनो, तर पुन्हा एकदा ह्या नवीन वर्षाच्या आपल्याला मी शुभेच्छा देतो. तुमच्याच या आजूबाजूचे भागातले ज्या 5-25 गावातले लोक आलेले आहेत, तुमच्यासाठी इथं मल्टीप्लायर कंपनीनं ब्रांच ऑफिस ओपन केलेलं आहे. आवर्जून भेट द्या.
आणि जर यदाकदाचित तुमचे काही प्रश्न असतील तर आज आपले खास करून राकेश पाटील साहेब आलेले आहेत. मी थोडंसं तेही तुमच्याशी संवाद साधतील. तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही त्यांनाही विचारू शकता. तुम्हाला काही टेक्निकली जर विचारायचं असेल, जिज्ञासा असेल तुम्हाला या गोष्टीबद्दल विचारण्याची, तर तेही तुम्हाला मार्गदर्शन करतील. तेही खास धुळ्याहून आपल्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. तर आपण इथं आलात, वेळात वेळ काढून इथे आलात, त्याच्यासाठी मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. मान्यवर जे आज इथे व्यासपीठावर बसलेले आहेत त्यांनी पण आपला वेळात वेळ काढून आलेले आहेत. त्यांचाही मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला आज गांभीर्यरीत्याने ऐकलं आणि तेही पुढं भविष्यात इतर लोकांना मार्गदर्शन करतील की नैसर्गिकदृष्ट्या शेती करणं किती अनिवार्य होणं गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा सर्वांची मी सगळ्यांचा आभार म्हणून मी इथं माझी रजा घेतो.